शाही आहे तुमची आणि तुम्ही त्याला विरोध करत आहात. आम्हाला द्वेष किंवा आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं. आम्हाला द्वेष करण्याचा किंवा त्यांना परमिशन न देण्याचा काही प्रश्न नव्हता. प्रश्न असा आहे की तुम्ही जातीय सलोखा जो ठेवायला पाहिजे तो बिघडवायचा का प्रयत्न करता. मग जर आम्ही असा उलटा प्रश्न विचारला की कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, कुठे गेला तुमचा स्वाभिमान. ही तरी ही घटना घडलेली आहे, ही दुर्दैवी घटना घडलेली, परंतु तिथून शिवाजी महाराजच हटवले. त्या टायमाला स्वाभिमान तुमचा कुठं गेला होता, गहाण ठेवला होता. परंतु निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे आंदोलनं करतात त्या टायमाला सर्वसामान्य माणसाला तुम्हाला त्रास द्यायचा त्याच्या मागचा हेतू असतो, पुन्हा जातीवाद भडकायचा हेतू असतो. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी माफी मागितली आणि तो त्याच भव्यतेचा पुतळा आपण उभा करणार आहोत हे आश्वासन दिल्यानंतर आपण या अशा गोष्टी करायला नको. परंतु यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे आजचं आंदोलन आहे. कुणाला जोडे मारतात, जोडे तर स्वतःला मारून घेतले पाहिजे की तुम्ही केलेल्या पापाचं हे फळ आहेत सर्व. पण मग महायुती विरोध करते तुम्ही सत्तेत असताना देखील, म्हणजे अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा अशा आंदोलनाला प्रतिआंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. काही आवश्यकता नाही. लोक जाणत आहेत, लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत आणि यांचं दुकानदारी चालवण्यासाठी सगळ्या महापुरुषांना सुद्धा आणि सर्वसामान्यांना सुद्धा वेटीस धरत आहेत. पंतप्रधानांनी राजकीय माफी मागितलेली आहे असं संजय राऊत म्हणतात. राजकीय माफी मागितली असं नसतं कधीच. एखाद्या देशाचा पंतप्रधान एखादी माफी मागतो त्या टायमाला त्याला अर्थ असतो. हे राजकीय बोलणं, राजकीय वागणं, नाटकी करणं हे फक्त उभाटा गटाला जमतं, हे आम्हाला नाही जमत. आम्ही स्पष्टपणे बोलणार लोक आहोत. काय गरज होती मग पंतप्रधान माफी मागायची. परंतु जेव्हा एकदा महापुरुषांचा हे जो झालेला आव्हान झालेलं आहे त्याची माफी मागितली त्यात काय लाज वाटण्यासारखं काहीच नाही. 100 वेळा मुख्यमंत्री तर बोललेच, 100 वेळा माफी मागेल. महाराज आमचे आहेत. मनोज जरांगे पाटील देखील असं म्हणत आहेत की ह्या विषयावरून राजकारण होऊ नये. खरं तर हे पुतळा कोणी पडला, कोणामुळे पडला त्याला जेलमध्ये चढवलं पाहिजे आणि राजकारण का करतायचं. निश्चित मनोज जरांगेंनी जे काय स्टेटमेंट दिलं त्याचं आम्ही स्वागत करतो. अशीच भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असली पाहिजे. जरांगेंनी जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे आणि असं तुम्ही त्याचं भांडवल, राजकीय भांडवल कराल, लोकांना वेटीस धराल, हे चालणार नाही. आणि म्हणून आज त्यांचं आंदोलन पाहाल तर सगळीकडे फ्लॉप शो त्यांचा असणार आहे. ठीक.